मॅच स्टार्ट करायचे. शिवराज स्पोर्ट्स कोतोली आणि श्रीसंभ स्पोर्ट्स कांडवण या दोन टीम दरम्यान. गोलंदाज मार्कोस होते नितीन, जो पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता. त्याच्या विरोधात अमोल आणि निलेश. स्ट्रायकिंगला निलेश, नॉन स्ट्रायकिंगला अमोल. पहिला बॉल टाइम सेट केला गेलाय. पहिला बॉल चांगला फटका खेळला इथे ऑन साइडला. बरोबर 12-49 पहिला बॉल टाकलाय. पहिल्याच बॉलवर इथे एका डावाने खातं ओपन केलंय बॅटर निलेशने. सामना 3 षटकांचा राहील. पहिले षटक आहे मॅन्डरी पॉवर प्ले, त्यानंतर 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर असतील. या स्पर्धेतील 6व्या क्रमांकाचा सामना आहे. दोन्ही संघ विनर संघ आहेत. पहिला सामना दोन्ही संघात जिंकलाय, त्यामुळे हा खेळपट्टीचा अनुभव निश्चितपणे आला असेल. त्यामुळे कसं खेळायचं, किती टार्गेट सेट करायचं आणि किती टार्गेट रोखायचं हे दोन्ही टीमला माहिती आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार होईल असं वाटतंय. आपण पाहतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीर आयोजित आणि नो बॉल घोषित केलाय. श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीर आयोजित श्री काळंबादेवी चषक 2025. पहिलाच बॉल फ्रीट आहे. आता नेक्स्ट बॉल. पहिलाच बॉल नो बॉल टाकलाय. हो बॉल लागला इथे. लेफ्ट करण्याचा प्रयत्न, लेग कटर केलाय, बीट केलंय, बॉडीलाईनवर अटॅक केलाय. हा बॉल डॉट आलाय. फ्रीटला कोणताही दबाव घेत नाही गोलंदाज नितीनने. हा बॉल डॉट केलाय. धावसंख्या 2. नितीन पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटने. हो चांगला फटका फुल केलाय, चांगला फटका खेळलाय, पण बंद बॉल जाईल बिग क्लिअर झोन मध्ये एका धावेसाठी. टीमची धावसंख्या 3. चांगला फटका होता, चांगला खेचून मारला होता, पण तो अँगल थोडासा लॉंग लेग मध्ये गेला. टीमची धावसंख्या 3. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिला बॉल नो, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 1 धावा. 3 धावा झाल्यात स्कोर बरोबर. पहिलं षटक प्रगतीपथावर. सामना 2 टीम दरम्यान. श्री संभ स्पोर्ट्स कांडवण आणि शिवराज स्पोर्ट्स कोतुली या 2 टीम दरम्यान हा सामना होतोय. सामना 3 ओव्हरचा असेल. नवीन चेंडू हाताळतोय गोलंदाज नितीन. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले. 30 सर्कलचे 2 फिल्डर पुन्हा तयार. चांगला स्टेप आउट फटका करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये जेल टिपलाय. सब डिसमिसल. पहिला धक्का बसलाय. बॅटिंग करणारा संघ कोतुली या टीमला अनिलने हा जेल टिपलाय पॉइंटच्या दिशेने. आणि जाधवने हा माफ करा आणि धामणकरने हा झेल टिपलाय. पहिला धक्का बसलाय कोतुली या टीमला. 3 वर पहिला धक्का बसलाय. पहिली विकेट इथे प्राप्त केली गोलंदाज नितीनने पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये. पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करणे तितकंसं कठीण असतं, कारण बॅटिंग करण्याची टीमला संधी असते, कारण 2 फिल्डर एंट्रीच्या बाहेर असतात, त्यामुळे धावाकांची संधी असते ते. आता नवीन बॅटर वनडाऊनच्या भूमिकेत दीपक, जो पहिल्या मॅचचा हिरो ठरला होता. हे बॅटर चांगले होते. दोन्ही मॅन ऑफ द मॅच आहेत. वन साइडला खेळलाय, लेट खेळलाय. ओ चांगला फटका, बीट करून बॉल चाललाय सीमा रेषे बाहेर. पहिला चौका आला दीपकच्या बॅट मधून. या चौकाने टीमची धावसंख्या पोहोचली 7. पहिला चौकार आलाय वनडाऊनच्या भूमिकेत. त्याला एक चांगली पार्टनरशिप इथे बिल्ड करायला गेलं. दीपक बॅटिंग मार्क तयार. तुझं थांबवलंय, तयार नव्हते बॅटर दीपक. 7 धावसंख्या झाले. नितीन तयार गोलंदाज मार्कवर. चांगला फटका, बॅक टू बॉल. हा फटका खेळलाय अगदी स्ट्रेट बॉल जाईल सीमा रेषे बाहेर.
पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतोय बॅटर दीपक. बॅक टू बॅक दुसऱ्या चौकाला दीपकच्या बॅट मधून चांगली फलंदाजी. ओळख होता फिल्डर नाही होते ते स्ट्रेट खेळला अगदी व्ही शेप मध्ये. हो चांगला फटका रूम बनवून खेळलाय क्लासिकल फटका दीपकच्या बॅट मधून. हा तिसरा चौका आलाय. 3 चौकार त्याच्या बॅट मध्ये आलेत. दीपक पॉवर प्ले चांगला उपयोग केलाय. टीमची धावसंख्या आता झाली आहे 15. पहिल्या 3 बॉलवर फक्त 3 धाव होते आणि त्यानंतर 3 चौकार त्याने ठोकलेत. पहिला ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 15 झाली आहे. दीपक चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या 3 बॉलवर 1 विकेट गमावली होती. 3 धावा झाल्या होत्या. त्यानंतर वाटलं होतं बॅकफुटर आहे कोतुरी हा संघ परंतु त्यानंतर वन डाऊनची भूमिका दीपक आला आणि त्यानंतर 3 चौकार त्याने ठोकले आणि खऱ्या अर्थी आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय. 15 धावा स्कोर बरोबर. आता दुसरा षटक गोलंदाज मार्कवर संतोष. निलेश बाद झालाय. अमोल आणि दीपक ही जोडी दोन्ही बंधू आहेत. आपण क्रिकेटमध्ये फर्स्ट हुआ मार्कवा त्यानंतर इरफान आणि युसुफ. हो चांगला फटका स्ट्रेट खेळलाय बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. अमोलच्या बॅट पडतोय हा खणखणीत दणदणीत षटकार बरोबर रडार मध्ये बॉल होता. चांगला फटका टायमिंग प्रॉपर केलंय. टीमची धावसंख्या आता थेट पोहोचली 15-21 या आकड्यावरती. स्वागत केलं संतोषचं अमोलने. दुसरा बॉल सेकंड ओव्हर मधील स्लोवर ऑन साइडला काही बॅटची काढा घेतली. बॉल चालू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. टीमची धावसंख्या 22. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न तितकासा कनेक्शन नाही झालाय. बॅटच्या आतल्या कडेला बॉल लागला आणि बॉल चालला अगदी लॉंग स्टॉप रिझन मध्ये 1 धावेसाठी. 22 धावा स्कोर बरोबर. सध्या दुसरा सुरू आहे. 1 फलंदाज बाद झालाय कोतुल या टीमचा. निलेश बाद झालाय. त्यानंतर चांगली पार्टनरशिप बिल्ड केली आहे अमोल आणि दीपक. हाफ टॅकर पुढका होतो हो जेल सुटलाय. स्क्वेअर लेग फिल्डर कडून हा जेल टिप सुटलाय. कॅच ड्रॉप झाली आहे. तुमची धावसंख्या 23-23. आता स्ट्रायकिंगला बॅटर दीपक. फुटॉस इथे संधी आहे जेलची. फिल्डर आहे तिथे बॉल खाली. हो चांगला जेल कौतुक केलं गेलं या सेतुशेवचं. अगदी शेवटच्या क्षणी बॉलला टिपलंय. दुसरा धक्का बसलाय कोतुल या टीमला. एक काळूकरांचा फिल्डर होता चांगला कव्हर केलाय. चांगला झेल टिपलाय सुभाषने. एक 12 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे. वर दुसरी विकेट गमावली आहे कोतुल या टीमने. 2 फलंदाज बाद झालेत निलेश आणि दीपक. अमोल अजूनही मैदानाच्या आतमध्ये तडतड उभा आहे. आता नवीन बॅटर संदीप. इथे पहिली विकेट प्राप्त केली गोलंदाज संतोषने. पहिल्या बरोबर षटकारांतर चांगलं कमबॅक केलंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 15 धावा खर्च होते नितीने. चांगला फटका मारायचा बॉल हवेत आहे. मिडअपचा फिल्डर आहे नितीन आणि चांगला जेट टिपलाय. आल्या पाहिजे माघारी परतूर बॅटर संदीप. 0 धावसंख्येत बाद झालाय. तिसरा धक्का बसलाय कोतुल या टीमला. हा सामना 3 षटकांचा आहे. सध्या दुसरा षटक सुरू आहे. 23-3 अशी स्थिती आहे. इथे मैदान थांबणे गरजेचं आहे. संयम बाळगणे महत्वाचं आहे. आता सध्या कसोटी आहे. सध्या कसोटी सुरू देखील आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका. 3 फलंदाज बाद झाले 23 वर. आता नवीन बॅटर भरत आलाय. भरत हॅट्रिकची संधी. हॅट्रिक बॉल आहे. गोलंदाज संतोष. हॅट्रिक बॉल सर्वांच्या नजरा लागल्यात या बॉलवर. सुभाष तयार मात्र संतोष तयार. गोलंदाज मार्कवर. चांगला फटका ऑन साइडला आनंद कार्पेटने. फिल्डर आहे मिडाऊनचा फिल्डर आला बॉलवर. थ्रो केलाय तोपर्यंत सिंगल घेतली आहे. टीमची धावसंख्या 24 या सिंगलच्या मदतीने.
24 लॉस ऑफ 3 विकेट. दोन षटकांचा खेळ संपला. 2 षटकाखेर कोतुल या टीमची धावसंख्या 3/24. नेक्स्ट मॅच श्री नाईकबा स्पोर्ट्स सोंडोळे आणि 1 स्टार विरळे या दोन टीम दरम्यान होणार आहे. दोनचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. 24 धावा आतापर्यंत 12ची सर्व्हिस ठेवली आहे. बॅटिंग करणारा संघ कोतुल या टीमने. गोलंदाज मार्फत तिसरा षटक आनंद. हो ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटर पासून दूर ठेवलाय. पहिला बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झाले. पहिला बॉल डॉट आलाय. हे पुन्हा तेच ते चित्र. तो पंचा सिग्नल वाईट बॉल लेग स्टंपचा बॉल बाहेर आहे. डाऊन द लेग. पंच नाईक सर यांचा वाईटचा सिग्नल आहे. एक्स्ट्रा रन तुमच्यामध्ये ऍड होईल. टीमची धावसंख्या 25. सध्या तिसरा अंतिम ओव्हर आहे. कर्णधार आनंद आलाय. हो हो बॅटची कडा घेतली. चांगला झेल टिपलाय. भरत गेलं परत. भरत बाद झालाय. चांगला झेल टिपला. विकेटच्या मागे कॉटप्यांच्या रूपात फलंदाज बाद झालाय. चौथा धक्का बसलाय. 25 वर 4 अशी स्थिती आहे. इथे स्ट्राईक मिळत नाही. जर विचार केला तर बॅटर अमोलला त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. स्ट्राईक देणे गरजेचं आहे. आता फक्त 4 चेंडू शिल्लक आहेत या ओव्हर मधील. तिसऱ्या ओव्हर मध्ये जर पहिला बॉल डॉट त्यानंतर वाईट त्यानंतर विकेट. आता नवीन बॅटर विकास. हे चांगला फटका स्ट्रेट खेळलाय. बॉल जाईल अगदी सीमा रेषे बाहेर. लॉंग ऑफ क्लिअर करत विकेटच्या बॅट मधून हा पहिला षटकार. चांगलं टायमिंग केलं इथे. या षटकाच्या मध्येने धाव परत झालं 31. नेक्स्ट बॉल. हो बॉल सोडलाय डाऊन द लेग. हा दुसरा बॉल वाईट आलाय. टीमची धावसंख्या 32 झाली. दबाव जाणवतोय गोलंदाज आनंदवर. कारण अंतिम षटक आहे. हणामय षटक म्हटलं जातं. 32 धावा स्कोर बरोबर. आनंद पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ने. वो चांगला फटका ऑन साइडला. बॅक टू बॅक दुसरा षटका आलाय विकेटच्या बॅटमधून. वा बाय वा. इम्प्रेस केलंय. कौतुक करावं तितकं कमी आहे. विकेटचं आता धावफलक झालाय 38. एक चांगला स्कोर उभं केलंय. 2 बॉल शिल्लक आहेत या ओव्हर मधील. अनुभव तुटून पडलाय. हो चांगला फटका ऑन साइडला लेट खेळलाय. फिल्डर आहे तिथे आणि ते चांगलं सेपरेशन केलंय. तो बॅकअप आहे. एकाच धावा समाधान मानलाय. दुसऱ्याचा प्रयत्न होता बॅटर अमोलचा परंतु स्पष्ट नकार दिलाय. टीमची धावसंख्या 39. आता पहिल्या डावातील पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. आनंद त्याच्या समोर बॅटर अमोल. 40चा पल्ला गाठेल का. 39 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक या पहिल्या डावातील. हो चांगला फटका. बॉल आवत आहे. फिल्डर बॉल केले. हो चांगला. हो फर्स्ट सेकंड थर्ड मध्ये सुटलाय. तोपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावाच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय आणि 41 धावसंख्या मजल मारली आहे ते कोतुल या टीमने आणि 42 धावांचं टार्गेट सेट केले ते कांडवण या टीमच्या विरोधात. नेक्स्ट मॅच श्री नाईकबा स्पोर्ट्स सोंडरे आणि 1 स्टार विरळे या दोन टीम दरम्यान होय. दोन टीमचे कर्णधार आपण टॉस साठी यायचं आहे. हॅलो आपण पाहताय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री काळंबादेवी स्पोर्ट्स उदगीर आयोजित ही श्री काळंबादेवी चषक 2025
या स्पर्धेमध्ये 16 संघ सर्व संघांचं हार्दिक हार्दिक स्वागत. या 16 संघामध्ये बॅटल रंगते श्रीकृष्ण मित्र मंडळ मैदान दिवा कुळवाडा ऐरोली या क्रीडांगणावर. 6व्या क्रमांकाचा सामना येतो होतो शिवराज स्पोर्ट्स कोथोडी आणि श्री संभया स्पोर्ट्स कांडवण या दोन टीम दरम्यान हा सामना होतो. पहिला डाव इथे संपलाय. कोथोडी या टीमने 4 षटकांमध्ये 41 धावा केल्यात आणि 42 धावाचं टार्गेट सेट केले ते कांडवण या टीमच्या विरोधात. नेक्स्ट मॅच श्री नाईकबा स्पोर्ट्स सोंडेरी आणि 1 स्टार विरले या दोन टीम दरम्यान आणि हा टॉस होईल. आदरणीय माननीय श्री संतोष राजाम सावंत साहेब यांच्या शुभ हस्ते हा टॉस होईल. हा शेवटचा कॉल असेल श्री नाईकबा स्पोर्ट्स सोंडेरी आणि 1 स्टार विरले या दोन टीमला. 1 स्टार विरले या टीमच्या कर्णधार आपण टॉस साठी यायचं. आपल्या विरोधात जे सोंडेरी या टीमचे कर्णधार तयार आहेत टॉस साठी आपली वाट पाहतात. आपणा सन्मानपूर्वक विनंती आहे. जाव्या मॅचच्या दिशेने रंगत लढत शिवराज स्पोर्ट्स कोथोडी आणि श्री संभय स्पोर्ट कांडवण या दोन टीम दरम्यान. 42 धावांचा टार्गेट समोर ठेवून मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर नितीन आणि अमर दोन्ही सलामीवीर. पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले. पहिलं षटक गोलंदाज मार्कवर कोथोडी या टीमच्याकडून. गोलंदाज मार्को सज्जल आहे. निलेश पहिलं षटक मॅन्डरी पॉवर प्ले 30 सर्कलच्या बाहेर 2 फिल्डर डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक काऊ करणारा फिल्डर आहे. 42 धावांचा टार्गेट प्रति ओव्हर मध्ये 14 धावा करायतील. 14ची सरासरी मेंटेन करावी लागेल. आपण टॉस कडे जाते. थँक्यू सो मच. आपण टॉस आणखीन एक फ्रेश मॅच आम्ही तुमच्याबरोबर नाईकबा स्पोर्ट्स 1 स्टार विलेरे दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस इथे होते. टॉस इथे होते. सोंडेरी टीम कॉल करताना दिसेल. हेड इज अ कॉल. 1 स्टार विलेरे टीम टॉस तुम्ही पहिल्यांदा जिंकलाय. काय करायचंय? चला विषय त्याच्यामुळे मॅचकडे सामना सुरू आहे. धन्यवाद. थँक्यू राहुल सर. पहिला षटकार आलाय नितीनच्या बॅट मधून. 42 धावांचा पाठलाग करत असताना हो चांगला बॉल गोल्डन डिलिव्हरी. हा बॉल डॉट आलाय. निलेश गोलंदाज मार्कवर पहिला बॉल डॉट. त्यानंतर दुसरा षटकाला अगदी काऊकरच्या रिझर्व मधून हा षटकार आला होता नितीनच्या बॅट मधून. तिसरा बॉल डॉट. या पहिल्या ओव्हर मधील 3 बॉलची कहाणी आपण ऐकत. 4था बॉल निलेश पुन्हा तयार. हो थांबलाय. रिदम चुकली आहे. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिजे जर नितीनसाठी इनपुटच्या आत पॉइंट कव्हर एक्स्ट्रा कव्हर त्यानंतर मिड ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. हो स्लोवर वन चांगला पटका बॉल आत आहे आणि चांगला जेल टिपलाय. फर्स्ट अटेम्प्ट सुटलाय. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा जेल टिपलाय. स्लोवर वनचा उपयोग केला गोलंदाज निलेशने आणि त्यामध्ये फसलाय बॅटर नितीन. पहिला धक्का बसलाय कांडवण या टीमला. चांगली रणनीती गोलंदाज निलेश याचं मी कौतुक करेन की स्लोवर वनच्या गतीमध्ये परिवर्तन केलं आणि त्याचा फायदा इथे मिळालाय गोलंदाज निलेशला. पहिला धक्का इथे बसलाय कांडवण या टीमला. 6 वर पहिली विकेट गमावली आहे. आता न्यू बॅटर साहिल आलाय. साहिल 1 डाऊनच्या भूमिकेत
साहिलने मागील सामन्यात चांगली बॅटिंग केली होती. गोलंदाज तयार. निलेश चौथा बॉल टाकण्यासाठी चांगला कट केला बॉल. चला अगदी डिक्लेअर झोन मध्ये थर्ड मॅन रिझर्व्ह मध्ये केलाय. अगदी गोशांकी क्षेत्रामध्ये एका धावेसाठी टीमची धावसंख्या 7 धावा झाल्यात. शेवटचा बॉल शिल्लक आहे. या पहिल्या ओव्हर मधील प्रति ओव्हर मध्ये 14 धावा कराव्या लागतील. बॅटिंग करणारा संघ कांडवण. या मॅच मध्ये अजूनही 36 धावांची 35 धावांची माफ करा 35 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मध्ये. इथे मोठा फटका येणे गरजेचं या बॉलवर. तेव्हा अजूनही आशा जिवंत राहतील बॅटिंग करणाऱ्या टीमचं. 7 धावा झालेत. 35 धावांची आवश्यकता. 13-35 समीकरण या मॅच मध्ये. भरपूर अंतर आहे. खूप फरक आहे. फरक कमी काय असेल तिथे मोठा फटका येणे गरजेचं आहे. शेवटचा बॉल पहिल्या ओव्हर मधील. मॅन्ट्रे पॉवर प्ले मध्ये धावा कमी झाल्यात. निलेश चांगली गोलंदाजी करतात. प्रमुख गोलंदाज कोतो या टीमचा. चांगला फटका ऑन साइडला गॅप मध्ये बॉल गेलाय. 2 फिल्डर चेस करतायत आणि हा बॉल चाललाय अखेर सीमा रेषे बाहेर. चौकार आलाय. पहिला चौकार आलाय साहिलच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या झाली 11. डबल 1. पहिलं षटक इथे संपलंय. पहिला षटका केले शिवराजे स्पोर्ट्स माफ करा श्री संभार स्पोर्ट कांडवण या टीमची धावसंख्या 11 झाली आहे. आता येणारे 12 चेंडू असेल. 12 चेंडू विजयासाठी 31 धावांची आवश्यकता. 12-31 समीकरण. बॉल कमी आहेत आणि धावा जास्त आहेत. 19 धावांचे फरक आहे. तुम्हाला मॅच ओपन करायचं तर या दुसऱ्या ओव्हर मध्ये धावा येणे गरजेचं आहे. कांडवण या टीमला. सलामीवीर अमर. वनडाऊनच्या भूमिकेत साहिल. आता गोलंदाज मार्को दुसऱ्या डेक अमर आलाय. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिजे तर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. ऑन साइडला आहेत. मिड विकेट स्क्वेअर लेग 2 फिल्डर आहेत. लॉंग ऑन लेग फिल्डर आहे. त्यानंतर ऑफसाइडला विचार करता तर एक्स्ट्रा कव्हर डीप कव्हर मध्ये एक फिल्डर आहे. तर इन फिल्डच्या आत पॉइंट एक्स्ट्रा कव्हर. दुसरा बॉल चांगला फटका ऑन साइडला. रन घ्यायचा पण रनआउट संधी. थ्रो केलाय. डायरेक्ट हिट केलाय. ते बघूया काय निर्णय तो. फलंदाज क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय. टीमची धावसंख्या 12. चांगला फटका. बॉल हवेत आहे. मिडानचा फिल्डर आहे. बॉल खाली. जेल सुटलाय. आता 2 धावा मध्ये रूपांतर केलंय. कॅच सुटले होते. टीमची धावसंख्या 14. बॅटर साहिलला इथे जीवदान मिळालं. पण जीवदानचा तो उपयोग करावा लागेल कारण 42 धावांचा टार्गेट आहे. 28 धावांची आवश्यकता. 10 बॉल शिल्लक आहेत. इथे मोठा फटका येणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार. अमोल आहे. तिसरा बॉल टाकेला दुसऱ्या ओव्हर मध्ये. बॅटची करा घेतली. बॉल चाललाय थर्ड मॅनला डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. वा चांगली गोलंदाजी अमोल यांची. टीमची धावसंख्या 15 झाली आहे. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. समीकरण झालंय 9 चेंडू 27 धावा. आता बॉल कनेक्ट 3 धावांचं समीकरण. अमोल तयार आहे. चांगला बॉल. गोल्डन डिलिव्हरी. टप्प्यापर्यंत बाउन्स झालाय. बीट झाले. बॅटर साहिल. हा बॉल डॉट आलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतात कारण कोणताही पर्याय नाही आहे. कारण थोडासा दबाव वाढलाय. प्रेशर निर्माण झालं बॅटिंग करणारा संघ कांडवण. अमोल तयार. एक वेगवान गोलंदाज. चांगला फटकावण्याचा प्रयत्न. तितक्याचा कनेक्शन आहे. फील्ड विकेट किपर आला बॉलवर. पण थ्रो करण्याचा बॉल निसटलाय. 1 धावावर समाधान मानलाय. 16 धावसंख्या. शेवटचा बॉल शिल्लक आहे या मॅच मधील. स्ट्रॉंग पोझिशन मध्ये आहे कोतुरी हा संघ. आतापर्यंत जर विचार केला तर शेवटचा बॉल या दुसऱ्या ओव्हर मधील. चांगला फटका ऑन साइडला खेळलाय. ऑन ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे लॉंग ऑन मध्ये डीप मध्ये. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला. रनआउटची संधी आहे परंतु 2 धावा
सहजरित्या कंप्लीट केलेत. या 2 धावांनी धावपले झाले 18. 2 षटकांचा खेळ संपला. 18 धावेत. आता येणारे 6 चेंडू असेल. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. 4 षटकांची आवश्यकता आहे. जर षटकाचा विचार केला तर हा कारनामा करेल का साहिल आणि अमर? ही जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू विजयासाठी 24 धावांची आवश्यकता. गोलंदाज मार्को सज्ज होतोय. गोलंदाज दीपक ज्या चांगली बॅटिंग केली होती पहिल्या डावामध्ये, आपल्या टीमला सावरलं होतं, एक चांगला स्कोर पर्यंत नेऊन पोहोचवलं होतं, तो गोलंदाज मार्को आलाय. पहिला बॉल या तिसऱ्या षटकातील. जर फिल्डिंग प्लेसमेंट पाहिलं तर 30 सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरला ठेवलाय. एक फिल्डर तर कव्हर पॉइंटला बॉल सोडलाय. आउट ऑफ द ऑफ स्टंप, खूपच बाहेर आहे. पंचा सिग्नल वाईड बॉल. एक्स्ट्रा रन्स तुमच्याकडे ऍड होईल. तुमची धाव संख्या 19. प्रयत्नांती परमेश्वर. चांगली फलंदाजी ते करावी लागेल. हो क्लीन बॉल, ट्रिपल अचीव. दुसरा धक्का बसलाय कांडवण या टीमला. इथे विकेट प्राप्त केले गोलंदाज दीपकने. अष्टपैलू कामगिरी म्हणायला लागेल. आता नवीन बॅटर विठ्ठल आहे. एक 10 नंबरची जर्सी त्याने परिधान केली आहे. 19 धावा स्कोर बरोबर 42 धावांचा पाठलाग करत असताना तिसऱ्या ओव्हरचा इथे खेळ सुरू आहे. 1 बॉल झालाय. 5 बॉल 23 धावांची आवश्यकता. 5 चेंडू 23. विठ्ठल हा कारनामा करेल का? 4 षटकांची आवश्यकता या मॅच मध्ये आहे. दुसरा बॉल दीपक तयार. ओव्हर द विकेटने. चांगला गोलंदाज. हो चांगला बॉल. गोल्डन डिलिव्हरी. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. हा बॉल डॉट आलाय. फुल डिलिव्हरी करतोय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. आता 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता. फुल टॉस. हो बीट केले. पाय आदळला बॉल. हा बॉल डॉट आलाय. संधी होते ते संधीचं सोनं करता आलं नाही या बॅटर विठ्ठलला. आता समीकरण विजयासाठी 3 चेंडू 23 धावा. सामना पूर्णपणे झुकलाय तो कोतुरे या टीमच्या बाजूने. आता फक्त ऑब्जेक्ट बाकी आहे. हो हा देखील चांगला बॉल. आउट ऑफ द ऑफ स्टंप हा बॉल टाकलाय. चांगली डिलिव्हरी, चांगली गोलंदाजी. इम्प्रेस केले. सर्वच गोलंदाज डॉमिनेट केले कोतुरे या टीमच्या गोलंदाजांनी. हो डाऊन द लेग. बॉल चांगला लेफ्ट केले. हा बॉल वाईट बॉल. टीमची धावसंख्या 20. 22 धावांची आवश्यकता. 2 बॉल शिल्लक आहेत या मॅच मध्ये. चांगला फटका. इतकासा कनेक्शन आहे. बॉल चाललाय अगदी आलांत कार्पेटने स्क्वेअर लेग रिझन मध्ये घोषांकी क्षेत्रामध्ये 1 धावेसाठी. टीमची धावसंख्या 21. नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचंय. श्री नाईक बा स्पोर्ट्स सोंडोली आणि 1 स्टार विर्ले 2 टीम तयार राहायचंय. चांगला फटका खेळलाय. मिड ऑफ मध्ये फिल्डर आहे. हा बॉल डॉट आलाय आणि तो हा सामना फिनिश झाला आणि सामना जिंकलाय तो शिवराजे स्पोर्ट्स कोतुरे या टीमने. आणि दुसऱ्या बाजूला श्री संपा स्पोर्ट कांडवण या टीमचं मनापासून आभार आहे, कारण आपण या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच सहभागी होतात.